संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या 21 कोटी घोटाळ्याचा तपास आता वेगाने सुरू आहे। तपासात नवनवीन माहिती देखील समोर येते। या प्रकरणातील आरोपी हर्षकुमार क्षीरसागर अजूनही फरार आहे। पोलिसांनी तपासाचा मोर्चा आता हर्षकुमारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वळवलाय। त्यामुळे कारवाईचा फास आता या अधिकाऱ्यांभोवती देखील आवळला जाण्याची शक्यता आहे। पाहूया त्या संदर्भातला हा वृत्तांत। एकवीस कोटींच्या घोटाळ्यात हर्षकुमार सोबत इतर अधिकारी। हर्षकुमारच्या आलिशान गाड्यांमधून अधिकाऱ्यांची भटकंती। उपसंचालकांच्या कार्यालयाला पोलिसांकडून टाळ। विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यातून 21 कोटी गायब करणारा हर्षकुमार क्षीरसागर अजूनही बेपत्ता आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे। त्यात अनेक धक्कादायक बाबी आता पुढे येऊ लागल्यात। हर्षकुमारकडे असलेल्या आलिशान गाड्यांची माहिती त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना होती अशी माहिती आता सूत्रांकडून कळतीये। इतकंच नाही तर काही वरिष्ठ अधिकारी आलिशान गाडीतून फिरत असल्याची माहिती सुद्धा पोलिसांना मिळाली। याबाबत आता पोलिसांची तपासाची चक्र फिरतायत। पोलिसांनी संभाजीनगरच्या क्रीडा उपसंचालकांचं कार्यालय सुद्धा सील केलंय। सोबतच काही महत्त्वाची कागदपत्र जप्त केल्याची माहिती मिळतेय। 21 कोटींच्या घोटाळ्यात आता क्रीडा उपसंचालकांचं कार्यालय सील करण्यात आलंय। पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हर्षकुमार याच्या आलिशान गाडीत मोठे मोठे अधिकारी सुद्धा प्रवास करत होते। मुंबई आणि पुण्याला ज्या फाईल पोहोचवल्या जायच्या त्या हर्षकुमार याच्या गाडीतूनच। इतकंच नाही तर काही मोठे अधिकारी शहरात आले तर त्यांचा बडेजाव सुद्धा हर्षकुमारच करत असल्याचं आता पुढे आलंय। त्यामुळे निश्चितपणे हर्षकुमार एकटा नाही तर त्याच्यासोबत मोठे अधिकारी सहभागी असल्याचाही पोलिसांना संशय आहे। आतापर्यंत पोलिसांच्या तपासात हर्षकुमारचा विमानतळाजवळचा एक आलिशान 4 BHK फ्लॅट तर बीड बायपासवर 4 2 BHK फ्लॅट आढळलेत। एक BMW कार, एक BMW ची बाईक, एक 27 लाखांची 4चाकी गाडी तर फ्लॅटच्या सजावटीसाठी चीनहून आणलेल्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्यात। तर हर्षकुमारच्या एका अकाउंटमध्ये 3 कोटी रुपये होते, ते अकाउंट सुद्धा पोलिसांनी फ्रीज केलंय। हर्षकुमारला मदत करणारे 2 जण सध्या अटकेत आहेत। तर हर्षकुमारचा शोध जोरात सुरू आहे। मात्र घोटाळ्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय आणि त्या दृष्टीनं आता तपासाला वेग आलाय। त्यामुळे आता पोलीस तपासात आणखी काय काय समोर येतं हे पाहावं लागेल। विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।